हे रेटेड फिल्म आहे मला वाटतं. त्याच्यामुळे लहान मुलांना अडल्ट फिल्म इन द सेन्स एज 18+. तशी कारण अर्थात तुम्ही ट्रेलर मधून तुम्हाला कळलं असेल की फार असं हाणामारी रक्तपात वगैरे, तर त्याच्यामुळे तरी क्षितिजाला सोडलं. हे खूप मोठं. क्षितिजाला आयडी विचारला ना, क्षितिजा तिकडे मला आयडी विचारला है ना, आयडी विचारला तिकडे की आप दिखाओ आप 18+ ओके. नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. खूप रँडम व्हिडिओ आहे आणि असं मस्त आता मी फिल्म बघायला आलो आहे आणि रँडम फिल्मची डेट आहे. ऑफिसहून डायरेक्ट आली आहे मी, फ्रायडे आहे आणि बघूया आता स्क्रीन 1 ला खूप दिवसांनी हेल्दी खाणं. मॅगडीमध्ये आलो आम्ही आता सगळंच अवॉइड करतो, पण आज फ्रेंच फ्राईज, कॉफी आणि कारण आपण रँडम मूवीला आलेलो आहोत. रँडम ॲक्च्युली तिच्यासाठी रँडमच आहे. आणि आत्ताच मी काही सेकंदापूर्वी ट्रेलर बघितलं की मी जरा द्विधामध्ये स्थिती होती. 20-25 सेकंदात कळलं, 20-25 सेकंदात ठरवलं की हे नको बघायला, खूपच मारामारी आहे. पण लेट्स सी, आवडतं तर बघूया. आवडेल फ्रेंच फ्राईज आपल्याकडे. खूप महिन्यानंतर आम्ही मॅगडीमध्ये आलो आणि इथे आहेत फ्रेंच फ्राईज, कॉफी आहे आणि प्रथमेशने हॉट चॉकलेट घेतलं आहे. सो आत्ता मी खाणार आहोत. पण पहिलं असं व्हायचं ना की कॉलेज डेजमध्ये तर फ्रिक्वेंट मॅगडीला येणं व्हायचं आणि मी त्यावेळेस ना फक्त फ्राईज खायचे. म्हणजे प्रथमेश मी आत्ता अलीकडे मी एक 3-4 वर्षापूर्वी मी व्हेज बर्गर खायला शिकले मॅगडीमध्ये. अदरवाईज मी मॅगडीमध्ये काहीच खायचे नाही आणि आत्ता तर बर्गर पण खाणं सोडलं आहे. म्हणजे क्वचित, मला आठवत नाही 1-1.5 वर्षापूर्वी वगैरे कधी खाल्लं असेल तर. अदरवाईज फ्रेंच फ्राईज तर आवडतात, सो ते खातोच आम्ही कधी कधी. तर इथे छान आम्ही जरा कॅमेरा सेटअप करत होतो आणि कॅमेरा ठेवून म्हणजे कॅमेरामध्ये बघून खाण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रथमेशकडे जरा बारकाईने बघा, त्याचं लक्ष मध्ये समोर आहे, कारण समोर एक ना मोठा ग्रुप बसला होता कॉलेजच्या मुलामुलींचा आणि आय थिंक ते सुद्धा काहीतरी सेलिब्रेशनसाठीच आले होते आणि ते कंटिन्युअस प्रथमेशकडे बघत होते. म्हणजे त्यांचं असं झालं की हा तोच आहे का, की तो हाच आहे, असं साधारण सुरू होतं. आणि मग त्याच्यामुळे प्रथमेश पण थोडासा असं बघत होता आणि फायनली मी तुम्हाला दाखवते कॅमेरा फ्लिप करून की एक्झॅक्टली कोण आणि किती मुलं होती. सो तिथल्या एका कोपऱ्यातल्या मुलांचं, 1-2 मुलांचं मग ते साधारण सर्च करत होते की हा तोच आहे का, तो हाच आहे का, कारण बियर्ड लुकमध्ये कधी त्याला ओळखणं कठीण जातं. आणि खाऊन झाल्यानंतर आता मी चाललो आहे वरती. फन रिपब्लिक आहे हे अंधेरीचं आणि मी याला नेहमी मॉलच म्हणते, कारण की बघा ना त्याचं ॲम्बियन्स आणि साधारण इतकं उंच असल्यामुळे ते मला मॉलसारखंच वाटतं. त्याच्यामुळे माझ्या तोंडात नेहमी मॉल असाच शब्द बसलेला आहे, पण ॲक्च्युली आहे ते फन रिपब्लिक. आयुष्यात वॉशरूममध्ये मिरर सेल्फी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही, पण मी पहिल्यांदा हे सगळं करते कारण इथे खूप छान वाटतं आउटफिट. आता बघूयात मूवी किती छान आहे. पुन्हा एकदा प्रथमेशचं फोटोशूट सुरू असताना मी माझं व्लॉग शूट, व्हिडिओ शूट करताना बघा जस्ट इंटरव्हल झाला आहे आणि खूप मोठी फिल्म आहे आणि आता किती 1.5 तासांनी वगैरे इंटरव्हल, 2 तासांनी इंटरव्हल झालं आहे, पण एवढी एंगेजिंग फिल्म आहे की अजिबात वाटत नाही 2 तास आपण आतमध्ये बघू. खूप फिल्म आहे. म्हणजे फर्स्ट हाफ तरी छान वाटतं, होता बघून सेकंड हाफ कसं आहे. आणि अक्षय खन्ना म्हणजे सगळेच ॲक्च्युली. माधवनने पण कमाल काम केलं. ऑफिसर आहे माधवन, ओळखताच येत नाही. रणदीप सिंग तर सिंग कमाल, पण अक्षय खन्ना, अक्षय खन्नाने तर बॅटल. आणि अजून कोण आहे, संजय दत्त. आणि बाकी पण जे छोटे कॅरेक्टर्स आहेत ते पण असे 2 आहेत ते तर छान वाटतातच, ते तर आपल्याला माहीत आहेत. पण अदरवाईज पण असे छोटे कॅरेक्टर लक्षात येतात. ॲपलवाला आता सगळं नको सांगू, लोकांना बघू दे. आणि सटल पण आहे. सटल म्हणजे कमाल आहे आणि मला असं वाटतं रिअल इन्सिडेंटवर बेस्ड आहे, त्यामुळे अजून एंगेजिंग वाटते, मजा येते. इथे साधारण दिवाळीचं फिलिंग आहे आणि मला वाटतं क्रिसमसची तयारी आहे, त्याच्यामुळे साधारण अशी एक क्रिसमसची तयारी सुरू आहे. दिवाळी प्लस क्रिसमस असं कॉम्बिनेशन दिसतं आहे. पण हा मॉल कधी हा असाच असतो ना, कलरफुल आणि मस्त रंगीबेरंगी. बाय द फन रिपब्लिक नाव आहे ना, फन रिपब्लिक. आणि इथे असतात प्रथमेशचे ऑलमोस्ट सगळ्याच फिल्म्स इकडे
प्रीमियर असतो, त्याच्यामुळे एरवी आम्ही इथे येतो तेव्हा इकडे असं रेड कार्पेट आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता सगळं हे ब्लॅक आज सगळे आज ब्लॅकच दिसतात. मला असं वाटते जी मुलं आले आहेत ग्रुपने कॉलेजची ते सगळ्यांनी ब्लॅक थीम केलेली आहे आणि रेड कार्पेट आहे म्हणून मला धुरंधर आहे म्हणून सो असं सगळं आहे. अशा तऱ्हेने आम्ही फिल्म बघून निघालो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे असं पार्किंगमधून वाट काढत काढत तरी इथे कमी आहे. हो बाहेर जाणं. फिल्मबद्दल नंतर सांगतो, आधी हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही अशा तऱ्हेने चित्रपट बघून निघालो आहोत. ही व्यक्ती असणारच आहे. येस. तर आता थांबतो, फोन आलाय. ओके टेक 2 फोन ठेवला आहे. आणि खूपच कमाल चित्रपट होता. आता आम्ही म्हणजे गाडीमध्ये बसल्यावर पण असे 2-3 मिनिटानंतर डिस्कशन सुरू केलं, कारण त्याचा इम्पॅक्ट खूप मस्त आहे असा. आणि मी काच बंद करायला विसरलो होतो, त्यामुळे साऊंड जास्त आला असेल लोकांना, पण ठीक आहे. ठीक आहे, पण मस्त आहे, कमाल आहे. आणि साधारण आमचं संध्याकाळी डिस्कशन सुरू होतं फिल्मला जायचं अचानक दुपारी. आणि कुठल्या फिल्मला जाऊया काही असं प्लॅन नव्हतं. आणि मग प्रथमेश म्हणाला अशी फिल्म आहे, ॲक्शन आहे, मोठी आहे, तुला आवडेल की नाही, ट्रेलर बघ. आणि मी ट्रेलर बघून 30 सेकंद वगैरे म्हणलं नाही हे मी बघू शकत नाही, फार रक्तपात वगैरे दिसतोय, तर आपल्याला काही जमणार नाही आहे, तर आपण दुसरी मूवी बघूया. मग दुसरी कुठली तरी कार्टूनची होती, म्हटलं कार्टून नको, मग हे ठीक आहे. आणि मी अशा माइंडसेटने आले होते आणि 1 सेकंड पण इथे तिथे होत नाही, इतकी छान होल्ड करून ठेवते. ग्रँजर आहे असं सगळंच, ॲक्शन पण सॉलिड आहेत. त्याच्यानंतर सीन्स तर कमाल आहेत, अभिनय म्हणजे तर काय. आणि रिअल वाटते, म्हणजे असं रिअल लाइटिंग, रिअल सगळ्या गोष्टी. म्हणजे स्पायच्या ज्या फिल्म्स असतात जनरली बॉलिवूडमध्ये, त्या थोड्या अशा ग्रँजर म्हणजे लाईफ असं ते लार्जर दॅन लाईफ करायला जातात. त्यांनी ती केली आहे, पण त्याच्यात पण एक रिअल टोनला ठेवलाय, तो चांगला आहे. सटल ठेवलाय आणि लाइटिंग तर एकदम अप्रतिम झाली. आणि म्युझिक मस्त आहे, BGM कमाल आहे, मध्ये मध्ये वाचतं अंगावर येतं. आणि जुनी गाणी वगैरे सॉलिड वापरली त्यांनी, मजा आली. आणि बाकी सगळे कॅरेक्टर्स पण मस्त डेव्हलप केले सगळ्यांचेच. आणि रिअल स्टोरी असल्यामुळे ती जास्त छान वाटते. म्हणजे म्हणजे ते म्हणाले नाहीत रिअल स्टोरी, काही अशा घटना आहेत, रेफरन्सेस म्हणजे त्यात ती खरी नावं यूज केली ना त्यांनी. अर्थात फिल्म म्हटल्यावर ती थोडंसं ते कथानक आणि ते इंटरेस्टिंग करणं ते असतंच, पण बऱ्यापैकी त्या सत्य घटना आहेत. सो त्याच्यामुळे ते थोडंसं, आणि तो जो रेफरन्स आहे ना भारत पाकिस्तान आणि नंतर मग ते 26/11चे रेफरन्सेस वगैरे असे काही, त्याच्यामुळे मग तो आपला फार कनेक्टेड विषय असल्यामुळे ते आपल्याला जास्त ॲज अ इंडियन्स म्हणून, मला असं वाटतं ते प्रेक्षक म्हणण्याआधी इंडियन्स म्हणून आपण ते थोडं जास्त, त्याच्यामुळे ते रिलेट करू. पण मस्ट वॉच आहे, नक्की बघा. खूप मोठी फिल्म आहे, पण ती जाणवत नाही की इतकी मोठी आहे, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही होल्ड केलं आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी इतक्या छान केल्या की होल्ड केल्या. आणि खरंच नक्की बघावा असा चित्रपट आहे. सो प्लॅन करा सगळ्यांबरोबर जा. ॲक्च्युली ॲडल्ट फिल्म आहे, म्हणजे A-rated फिल्म आहे मला वाटतं, त्याच्यामुळे लहान मुलांना ॲडल्ट फिल्म इन द सेन्स एज 18+, तशी. कारण अर्थात तुम्ही ट्रेलरमधून तुम्हाला कळलं असेल की फार असं हाणामारी, रक्तपात वगैरे, त्याच्यामुळे तरी क्षितिजाला सोडलं. हे खूप मोठं. क्षितिजाला आयडी विचारला ना, क्षितिजा मला आयडी विचारला ना, आयडी विचारला तिकडे की आप दिखाओ आप 18+ होते. आणि नंतर आम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पण विचारलं की तुमचा बालविवाह झालाय का. नाही, पण ॲक्च्युली चांगलं आहे. क्षितिजाने पहिली अशी फिल्म बघितली असेल रक्तपाताची, एन्जॉय केलं. क्षितिजाला ॲक्च्युली काही लोक असतात ना जे रक्तपाताच्या फिल्म बघत नाहीत, ऑडियन्समध्ये पण असेल खूप लोक, त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ते एन्जॉय करायचं असतं. मग ते अजून, जसं आज क्षितिजाने एन्जॉय केलं फुल. मी तर ह्याला प्रथमेशला पकडूनच बसले, हात पकडून, की आत्ता काय झालं की म्हणजे ओरडणार आहे, पण ते काय झालं नाही. असं म्हणजे भीतीदायक इतकं काय, म्हणजे ते असं वाटत होतं फिक्शन आहे आणि हे तिथपर्यंत होतं. आणि चांगला कॉन्टेंट कन्झ्युम केला पाहिजे, बघितला पाहिजे. त्याच्यामुळे आता जरा मी डेअरिंग करते की नाही हे माहीत पाहिजे फिल्ममधल्या ह्या गोष्टी, रायटिंग पर्स्पेक्टिव्ह आणि हे सगळ्या गोष्टी हळूहळू कळल्या पाहिजे. त्याच्यामुळे मग ती आता मी डेअरिंग करते. शाबाश, नाईस.
फिल्मबद्दल डिस्कशन करून झाल्यानंतर आत्ता आम्ही जाणार आहोत जेवायला. आमचं नेहमीचं ठिकाण कोकण कट्टा, जे आमच्या घरापासून अगदीच 2.5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो तिथे जाऊन छान मस्त गरमागरम जेवणार आणि मग घरी. सो आज आहे इथे वांग्याचं भरीत, प्रथमेशने घेतलं आहे सुकं चिकन आणि इथे चपाती आहे. सो मी चपाती खाणार आहे आणि प्रथमेश खाणार आहे घावण. या जेवायला. आणि जेवून झाल्यानंतर आता चला आपल्या आपल्या घरी. पार्सल नेहमीप्रमाणे कितीही कमी घेतलं तरी पुरतंच. तर मस्तपैकी जेवून आता आम्ही सुस्त झालो आहोत. घरी जाऊन लगेच झोपण्याची वाट बघत आहोत. आणि प्रथमेशला तर साधारण सर्दी परत झाली आहे, कारण थिएटरमध्ये तर AC होताच. आता इथे येऊन ती सर्दी साधारण तिखट बिकट खाऊन थोडीफार कमी झाली. आणि येस, आता झाले 11:15 झाले आहेत. त्याच्यामुळे आता चुपचाप आपल्या आपल्या घरी जाऊन गपचूप फ्रेश व्हायचं आणि झोपायचं. जी काही रँडम आपली आजची डेट आहे. हो, खूपच. सो आमची रँडम डेट आणि आमचा हा रँडम व्लॉग कसा वाटला? हो, व्लॉग पण ऍक्च्युली रँडमच झाला. हो, म्हणजे असं जेव्हा आम्ही ठरवलं की चला फिल्मला जाऊया. सो संध्याकाळपासून मी असं हे नाही केलं, शूट करायला स्टार्ट नाही केलं. आणि अचानक मॅगडीमध्ये गेल्यानंतर मग सुरुवात केली की चला रँडम काहीतरी शूट करूयात. सो त्याच्यामुळे मॅगडीवालं जे फुटेज आहे ना ते आधी शूट केलं आणि त्याच्यानंतर मग इंट्रो केला आहे. तर ते असं मजा. तर येस, तुम्ही कमेंट करा, सांगा कसा वाटला ब्लॉग. आवडल्यास सेम लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझं आणि प्रथमेशचं दोघांचंही चॅनल. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा सबस्क्राईब करा, कारण आपल्याला 20,000 सबस्क्रायबर्स या वर्षाच्या आधी कंप्लीट करायचे. ओके, बाय.